हॅलो नमस्कार, कसे आहात? वेलकम टू अ नवा कोरा व्लॉग. आय होप तुम्ही आधीचा पर्थ आणि ब्रिस्बेनचा व्लॉग बघितला असेल. आता हा सिडनीमध्ये आपण आलो आहे. सिडनीमध्ये शो आहे या आठवड्यात आणि मी निघालो आहे बाहेर. आज आपण कुठे जातो रितेश? वुलंगॉंगला आपण जातो. रितेशला तुम्ही मागच्या वेळेच्या सिडनीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. रितेश हा माझा इंजिनिअरिंगपासूनचा मित्र आहे आणि सिडनीमधला शरद पवार आहे. कारण सिडनीमध्ये भरपूर जमीन, भरपूर सातबार आहे त्याच्या नावावरती आहेत. त्याच्यामुळे रितेशला तुम्ही आता ह्या पुढच्या या व्लॉगमध्ये तुम्ही बघाल बरेचदा, कारण आम्ही आता 2-3 दिवस भटकणार आहोत. आता आपण जातो आहे वुलंगॉंगला. वुलंगॉंग ज्या लोकांना माहिती नाही, हे ब्रेट लीचं होमटाऊन आहे. ब्रेट ली जो फास्ट बॉलर होता, ब्रेट लीचं लहानपण तिकडे वुलंगॉंगमध्ये गेलं. आपण ब्रेट लीच्या घरी वगैरे नाही जाणार आहोत. तिकडे आसपास खूप असं नैसर्गिक सौंदर्य आहे, आपण ते बघणार आहोत. आणि मीही पहिल्यांदा जातो, त्याच्यामुळे इवन आय डोंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट. सो बघूया. कट टू वुलंगॉंग. ह्याला ब्लो होल असं म्हणतात, की समुद्राचं पाणी असं येतं त्याच्यातनं, ह्याच्यात बिल्ड होतं आणि मी इकडनं फसकन असा फवारा येतो. योगीला तुम्ही मागच्या वेळेला सिडनी व्लॉगमध्ये कदाचित नव्हतं बघितलं, बट योगी रन्स अ कंपनी कॉल्ड आर्या एंटरटेनमेंट, जे आपला सिडनीचा शो करत आहेत. आणि ओव्हरऑल अख्खी टूर योगीनीच मॅनेज केली आहे. सो मी योगीशी फक्त बोलतो आणि मग योगी बाकी लोकांशी बोलतो आणि सगळीकडे शोज होतात. आणि योगी खूप मोठे मोठे मराठी कार्यक्रम, जसं दामले सरांची नाटकं, राहुल देशपांडेंचं कन्सर्ट आणि असं बरेचसे कार्यक्रम योगी सिडनीत करतो. सो तुम्ही सिडनीत जर राहत असाल आणि ऑलरेडी आर्या एंटरटेनमेंटला फॉलो नसाल करत तर फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे. पण योगी, हे जे ब्लो होल आपण बघितलं आत्ता, पाणी येतं असं वरती, हे जर आपल्या देशात आलं तर अरे आपल्या देशात खूपच ह्याचा फायदा आहे. बेसिकली बरीचशी कामं आपली आपण होतील, तिकडे जाऊन फक्त उभं राहायचं आणि मग पाण्याची नाहीतरी आपल्याकडे दुर्भिक्ष असते. आपल्याकडे ते चंबू वगैरे घेऊन जातात त्याची गरज नाही पडणार. गरजच नाही. हात हलवत जायचं, हात हलवत यायचं, परत यायचं. तर मला असं वाटतं की आपले जे पण कोस्टल मिनिस्टर असतील, मला वाटतं अशी ब्लो होल आपल्या इकडे काही लावा. लोकांची खूप सुविधा होईल त्यातनं आणि खूप फायदा होईल मला. ॲब्सोल्युटली. हे बघा, तुम्हाला हेच ब्लो होल जे आहे ना, ते अजून जवळून दाखवतो तुम्हाला. हे नॉर्मली असं पाणी असतं, त्याचं खूप असं प्रेशरमध्ये वगैरे असं वर येतं. पण आज जरा प्रेशर कमी आहे. आज मोटर लावली नाही आहे, नाहीतर हे दाखवलं असतं तुम्हाला मी पाणी वर येताना. काय आणि प्रॉब्लेम असा झाला ना, आम्ही सगळे जे आहोत ना, आम्ही असे 80s आणि 90sचे किड्स होत आम्ही. त्याच्यामुळे लाईट हाऊस जेव्हा पण दिसतं ना, त्या डोळ्यासमोर येते शिल्पा शेट्टी आणि ती डान्स करते, चुरा के दिल मेरा गोरिया चली. हे आता ना हळूहळू प्रेशर याच्यात बिल्डअप होतं आहे. तुम्ही बघा खाली जे दिसत आहे तुम्हाला, हे जे भोक आहे, आता ह्याच्यातनं असं पाणी उडतं, असं हे बघा पाणी उडालं. आय शाबास. पण मगाशी जो असा मोठा आवाज आला, तशी अजून एक लाट येईल असं मला वाटतं. आपण ती एक दाखवूया तुम्हाला. A few moments later. 6.5 hours later. Much later. आली छोटासा फवारा. माझा असा इकडे येऊन माझा खूप नैराश्य आलं आहे मला, कारण मला जे बघायचं होतं मला बघायला मिळत नाही आहे. म्हणून मला रिफंड पाहिजे आता. जे कोणी हे चालवतं सिंखोल, हा काय व्हायला म्हणतात, सिंखोल नाही, ब्लो होल जे पण चालवतात, मला 27 रुपये 73 पैसे मला परत पाहिजेत माझे. फायनली मित्रांनो, एक छोटा फवारा आपल्याला बघायला मिळाला आणि ट्रिप सार्थक झाली आपली. मग आता आपण इकडनं जाणार आहोत आणि आपण इकडनं जाणार आहोत. कुठे जाणार आहोत आपण रितेश? आपण खाऊ खायला जाणार आहोत आम्ही. आणि इकडे खूप छान छान प्राणी मिळतात असं मी ऐकलं आहे. सो त्यातला कोणता तरी आज प्राणी आम्ही खाणार आहोत. कोणता आहे ते आम्ही तिकडे गेल्यावर सांगू. आम्हाला तुम्हाला ह्याच्यात सांगता येईल की नाही सांगता येणार. सो जाऊया आता खाऊच्या जागेवर.
एका काय नाम आहे इसका मॅड मंकी हंग्री मंकी नावाच्या जागी हंग्री मंकीज आम्ही आलो आहे सगळे 3 माकडं आले. आणि तुम्ही मागच्या वेळेचा सिडनीचा व्लॉग बघितला की नाही माहिती नाही, नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तोही बघा. आणि ही आमची एक सिग्नेचर मूव आहे. चला आता जेवण खाऊन वगैरे आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहोत आपण रितेश? नानटियन टेम्पलमध्ये आपण जाणार आहोत. हे आहे बुद्धिस्ट टेम्पल आणि सुंदर अशा जागेवर एका डोंगराच्या वरती आहे. सो बघूया ते कसं आहे. आपण इकडे एका अशा मंदिरात आलो आहे. आपण इकडच्या मोनास्ट्रीसारखं आहे. बघूया आज जाऊन. ही खरं तर एका डोंगराच्या वर आहे ॲक्च्युली. इकडनं असं रस्ता वगैरे किंवा बाहेरचं काही दिसेल असं वाटत नाही कारण खूप झाडी आहे. बट बघूया. नानटियन टेम्पलचा व्हिजिटर मॅप आहे हा. आणि ते बघते नानटियन टेम्पल तिथे. आणि हे जे आहे दिसतं तुम्हाला हे नानटियन टेम्पल आहे. सुंदर. मित्रांनो आता जे दाखवणार आहे ना तुम्हाला त्यासाठी एक सबस्क्राईब तो बनता आहे बघा. यार किती किती ग्रीनरी यार. म्हणून इकडची हवा प्युअर आहे. कारण इकडे हिरवळ आहे भरपूर. लोक पण कमी आहेत ते आहेच. बट आणि स्वच्छ आहे देश. मला सर्वात जास्त हे आवडतं की देश इतका स्वच्छ आहे. लोक अजिबात घाण करत नाहीत आणि हे आपल्या देशातही होऊ शकतं. आपल्याकडे पण किनारपट्टी आहे, समुद्र आहे, सगळं आहे. आपण फक्त स्वच्छता ठेवत नाही. मला वाटतं आपण थोडं स्वच्छतेवर लक्ष दिलं तर आपलाही देश एक टुरिस्ट स्पॉट होईल मस्त. त्याच्यामुळे आपलं गाव आपली जबाबदारी असं समजा आणि देश स्वच्छ ठेवायला शिका. मित्रांनो आज आपण आलो आहे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचं म्युझियम बघायला. बोराल नावाची जागा आहे तिकडे त्यांचं म्युझियम आहे आणि अचानक प्लॅन बनला असा त्याच्यामुळे बघायला खूप एक्सायटेड आहे. सो बघूया आज जाऊन कसं आहे. हे ते ग्राउंड आहे जिथे ते त्यांचं क्रिकेट खेळायचे. सुंदर 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 ग्राउंड आहे. बोराल नाव आहे ह्या जागेचं. हे ते स्टेडियम आहे. सुंदर अशी जागा आहे. आजूबाजूला हिरवळ. मजा झाली असेल त्यावेळेला त्यांना खेळायला. छत्रीचा स्टँड बघा कसा स्टंपसारखा बनवला आहे. मस्त. आपण आहोत आता म्युझियमच्या आतमध्ये. ह्या सगळ्या बॅट्स आहेत ज्या आता ह्याच्यातल्या किती बॅट ब्रॅडमननी यूज केले ते बघूया. ब्रॅडमन एरा बॅट साईन बाय ब्रेट ओल्डफील्ड. ही ती पहिली बॅट आहे जी ब्रॅडमन खेळायचे त्या काळातली बॅट आहे ही. बघा कशी आहे ती बॅट. अशी अगदी अशी
फळीसारखी बॅट आहे, एकदम पातळ. मी विचार करता त्यावेळेचा बॉलचा इम्पॅक्ट होत असेल, इम्पॅक्ट किती हार्ड होत असेल या फळीवाल्या बॅटमध्ये. हल्ली अशा एकदम पॉवर कंप्रेस्ड बॅट्स वगैरे असतात, सॉफ्ट विलोच्या असतात, त्या बॅटनी इतक्या रन्स करणं टेक्स अ ग्रेट पर्सन. ही ती टीम होती, द इन्व्हिन्सिबल्स म्हणायची या टीमला. ब्रॅडमन कॅप्टन होते त्या टीमचे. बाकीचे प्लेयर, तुम्ही जर जुन्या क्रिकेटबद्दल नॉलेज असेल तर सांगा. या प्लेयर्सपैकी किती लोकांना ओळखता तुम्ही? मला तरी एकही ओळखता येत नाही आहे. इकडे कुठे नावं लिहिली असतील तर बघूया. राहुल द्रविड ॲज ऑलवेज सेईंग द राईट थिंग्स. हे बघा कशी लोक खेळत आहेत तिकडे. हा बघा MS धोनी इन 2035. इकडे बघा, हूज बीन इन द बॅकयार्ड. हे ब्रॅडमन म्युझियमची जी लोकं आहेत, हे बरीच लोकं आहेत. त्याच्यात ब्रेटली आहे, मग ग्लेन टर्नर आहे, बाकी बरेच अशी लोकं आहेत. डेव्हिड बून आहे, मार्टिन लव आहे, जोडी फील्ड्स, मायकल क्लार्क असेल कुठेतरी. हा बघा मायकल क्लार्क आहे. हा डीन जोन्स आहे. पण मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कशात इंटरेस्ट आहे. हा बघा, सचिन तेंडुलकर वॉज हिअर इन ऑक्टोबर 2014. सचिन तेंडुलकर इकडे येऊन गेले आहेत. आणि हरमनप्रीत कौरचा फोटो नाही, पण हरमनप्रीत कौर पण इकडे येऊन गेली आहे. सर विवियन रिचर्ड्स इकडे येऊन गेले आहेत. ॲडम गिलक्रिस्ट येऊन गेला आहे. टाईमपास करण्यासाठी बनवलेला खेळ आज आपल्या देशाचं फेवरेट पॅशन झालं आहे. आपल्या देशाचं प्राईम पॅशन झालं आहे. हा ग्लोब बघा, ह्याच्यावर दिलं आहे आपली पहिली टीम 1886मध्ये. फर्स्ट इंडियन टीम टूर्स इंग्लंड. द 15 स्ट्रॉंग पारसी जेंटलमॅन लेड बाय DH पटेल प्लेइंग 28 मॅचेस. हे बघा, इंडियातनं 1886ला निघाले. शिपचं नाव होतं SS क्लाइड. मुंबईहून प्लायमथ वाया सुएझ कॅनाल. 28 एप्रिलला मुंबईत निघाले ते प्लायमथला 18 मेला 20 दिवस त्यांनी प्रवास केला बोटीतनं. हा त्यांचा रूट आहे. हा हे असे गेले सुएझ कॅनलच्यातनं रेड सीमधून वर जाऊन हा सुएझ कॅनाल इकडनं आफ्रिकेवरून जाऊन हे फिरून पूर्ण आले 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 आणि इकडे कुठेतरी पोचले. वा, माइंड ब्लोईंग इतिहास आहे. म्हणजे हे माहितीच नव्हतं कधी मला. आणि इतक्या सुंदर पद्धतीने ते दाखवलं ना, मजा आली बघायला. जर डोनाल्ड ब्रॅडमन असते ड्रेसिंग रूममध्ये तर ते असे दिसले असते. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया यांनी असं हे सगळं ठेवलं इकडे. इंडियाज फर्स्ट टेस्ट विन इन ऑस्ट्रेलिया 222 रनने जिंकले होते 77-78मध्ये. गावस्करने मारले 118, चंद्रशेखरने घेतले 52 रन 6 विकेट. ही टाईट टेस्टच्या क्रिकेटरची बॅट आहे.
हे हेल्मेट द्रविडनी घातलं होतं कलकत्ता टेस्टमध्ये. ही कॅप लक्ष्मणनी घातली होती कलकत्ता टेस्टमध्ये 2001च्या. हे शिखर धवननी डेब्यू सेंचुरी मारली होती त्याचं हेल्मेट आहे. हा विराट कोहलीचा जी जर्सी आहे 4th टेस्ट सिडनी 2015ची. MS धोनीची जर्सी. आणि पार्थिव पटेलचे ग्लव्ज येतात 2003 आणि 4च्या टूरमधले. आणि हे इडन गार्डन्सच्या त्या टेस्ट मॅचचं तिकीट आहे. सो डॉन ब्रॅडमन म्युझियम मधून बाहेर पडलो आहे आपण. आणि खूपच म्हणजे काय सांगता येत नाही, फिलिंग नाही सांगता येणार. हे खरा जो क्रिकेट प्रेमी जो आहे ना हा तोच सांगू शकेल फक्त. आणि हे सगळं घरच्यांसाठी खाऊ इकडचं.